नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे बोंबलांचं असं थपथपीत बनवायचं आहे कांदा लसूण घालून। तर त्याच्यासाठी बोंबील आपण पहिले कापून घेऊया। आता पाणी ओतून ठेवूया। कमीत कमी अर्धा तास तरी उमळवायचे म्हणजे पटकन शिजतात ते, कारण ते कडक झालेले आहेत ना। म्हणून हे असेच ठेवायचे, नंतर धुवून घ्यायचे। थोडे उमळले ना की मग 4-5 पाण्यातून चांगले काढून घ्यायचे। आता राहू दे थोडा वेळ असेच। आता बोंबलांसाठी लागणारं साहित्य बघा, कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला तेजपत्ता वगैरे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। आता टाकूया टोमॅटो। कांदा लसूण परतून झालाय। आता बोंबील 4-5 पाण्यात धुवून घेतलेत। आता टाकूया हळद, त्याच्यानंतर टाकूया हिंग आणि टाकूया मसाला। आता टाकूया मीठ आणि चिंचेचा कोळ। चिकन मसाला, गरम मसाला टाकायचा किंवा चिकन मसाला टाकायचा, दोपैकी एक कुठला तरी थोडासा मसाला टाकायचा आणि आता झाकण ठेवायचं। आता झाकण ठेवूया चांगलं शिजेपर्यंत। हे बघा, आता मण्याला बिस्किट घातलं, लगेच टफीला पण पाहिजे। आता बघूया झालंय काय, शिजलेत काय बोंबील। शिजलेत। हे भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला एकदम मस्त होता। पण धुवायला स्वच्छ लागतं आणि जे पोटाचा भाग आहे ना खराब असतो ना, तो अगोदर काढला तर ठीक आहे कापताना, नाहीतर मग नंतर काढला तरी पण चालेल। उमळला की तो ऑटोमॅटिक निघतो, नाहीतर मग कापताना काढायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शिजवायचे की एकदम टेस्टी होतात बोंबील। आता वरून टाकते कोथिंबीर आणि आता गॅस बंद करते। मिक्स झालं की, आणि असे बोंबील कोणाला आवडतात